गोंदिया जिले के नवेगांव बांध जलाशय में भव्य नौका विहार की शुरुआत हो गई है। अब पर्यटक यहां जम्मू कश्मीर के श्रीनगर की डल झील की तर्ज पर कश्मीरी शिकारा बोट का आनंद ले सकेंगे। इस परियोजना का उद्घाटन पूर्व केंद्रीय मंत्री और सांसद प्रफुल्ल पटेल, पूर्व मंत्री विधायक राजकुमार बडोले और जिला परिषद अध्यक्ष लायक राम भेंडारकर के हस्ते किया गया। नवेगांव नाजीरा टाइगर रिजर्व के अंतर्गत आने वाला नवेगांव बांध जलाशय, जिसे प्रकृति प्रेमियों का स्वर्ग कहा जाता है, अब और भी आकर्षक बन गया है। लगभग 3000 एकड़ में फैला यह जलाशय चारों ओर से पहाड़ियों से घिरा हुआ है, जो पर्यटकों को मनमोहक दृश्य प्रदान करता है। अब यहां श्रीनगर की डल झील जैसी शिकारा बोट्स की सुविधा शुरू की गई है, जिससे गोंदिया में ही कश्मीर जैसा अनुभव मिलेगा। आज आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या एक अत्यंत म्हणजे रमणीय आणि नैसर्गिक स्थान नवेगाव बांध आहे। इथून या जलाशयामधून इरिगेशन पण होत आहे। इथे मासेमारीसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या संस्था करत असतात। सोबत इथे वन आणि इत्यादी जे काही निसर्गाने चांगले स्थळ दिलेले आहे हे आजूबाजूला आहे आणि MTDC कडून सुंदरसा अत्याधुनिक रिसॉर्टसुद्धा बांधलेला गेलेला आहे आणि त्यामुळे पर्यटक नवेगाव बांधला पूर्वीपासूनच यायचे। इनफॅक्ट याचा पूर्वीचा म्हणजे जे ख्यातीचा नाव होता डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी म्हणून, हे अख्खा भारतामध्ये जगामध्ये प्रसिद्ध आहे। आपल्याकडे सीजनल अनेक पक्षी परदेशातून सुद्धा या परिसरामध्ये येत असतात, म्हणून याच्या पूर्वीचा नाव आहे डॉक्टर सलीम अली बर्ड सँक्च्युरी। आणि आता नवेगाव नागझिराला जोडून NNTR हे मोठा एक परिसर तयार करण्यात आलेला आहे। या सगळ्या बाबतीमुळे आपल्याकडे पर्यटकांची गर्दी वाढली आहे। आपल्यालाही त्यांना आकर्षित करायचं आहे आणि आपले आमदार साहेब राजकुमारजी बडोले यांनी विशेष लक्ष इथे देऊन इथे हे MTDCच्या रिसॉर्ट अत्यंत सुंदर त्यांनी तयार करण्यामध्ये पूर्ण म्हणजे योगदान दिलेलं आहे। आणि सोबत इथे बोटिंग इत्यादी, इथे झिप लाईन वगैरे अनेक म्हणजे पर्यटकांच्यासाठी चांगले इथे म्हणजे उपक्रम चालवत आहे। हे आपल्यासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून नवेगाव नागझिरा टायगर रिझर्वसह या पूर्ण परिसराला सगळ्या बाबतीत आपल्याला टुरिझम फ्रेंडली करायचं आहे, इको फ्रेंडलीसुद्धा करायचं आहे। म्हणून इलेक्ट्रिक बोट आहे, इथे पॅडल बोट आहे, ज्याच्यामध्ये कुठलाही प्रदूषणसुद्धा होणार नाही याची पण काळजी घेतली आहे। तिथं आज नवेगाव बांध या ठिकाणी नौकानहनचा या ठिकाणी लोकार्पण झालेलं आहे। माननीय प्रफुल्लभाई पटेल साहेब यांच्या हस्ते झालेलं आहे आणि निश्चितच मला वाटते नवेगाव बांधचं प्रचंड मोठं पोटेन्शियल या ठिकाणी आहे। अत्यंत सुंदर पद्धतीनं या ठिकाणी नौकानयन होणार आहे आणि या ठिकाणी पर्यावरण सदृश्य सगळ्या इलेक्ट्रिक बोटिंग्स वगैरे असतील, त्याच्यामुळे नक्कीच या भागाचा विकास होईल। रिसॉर्ट अत्यंत सुंदर पद्धतीनं होत आहे। त्याचबरोबर आता या ठिकाणी अजून 50 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण नवेगाव बांध क्षेत्राचा विकास करण्याचा आणि अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता पुढचा प्रोजेक्ट पण सुरू होणार आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी अनेक लोकांना रोजगाराच्या प्रचंड मोठ्या संधी या ठिकाणी निर्माण होतील आणि आज या ठिकाणी नौकानयनचं पण या ठिकाणी लोकार्पण करत असताना या सगळ्या गोष्टी नवेगाव बांधचा या देशाच्या नकाशावर कशा पद्धतीनं नाव येणार आहे यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात, माननीय पर्यटन मंत्री महोदयांच्या नेतृत्वात, आदरणीय प्रफुल्लभाई पटेल या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी काम करत आहोत। नवेगाव बांध जो आहे हा स्वतःमध्ये खूप सुंदर आहे। आदरणीय चित्तमपल्ली साहेबांनी ह्या सुंदरतेला ओळखलं आणि त्यावेळेला इथं टुरिझम तयार केलं होतं, पण ते काही कारणास्तव
मॅनेजमेंट नसल्यामुळे आणि हे सर्व गोष्टींमुळे इथल्या लोकल बॉडींमुळे हे टुरिझम टोटली संपत गेलेलं होतं. मी ह्या इथलाच लोकल असल्यामुळे मला वाटलं की हे आमच्या एरियामध्ये म्हणजे एवढं मोठं नाव होतं आणि आज ते टोटल नाव संपलेलं आहे. त्याला जिवंत करण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून एक हिलटॉप हिलटॉप गार्डन तयार केली सुरुवातीला. ॲटोमॅटिक त्या हिलटॉप गार्डनमुळे पर्यटक वाढायला लागलं. मग जेवणांची कॅन्टीनची व्यवस्था केल्यात आणि हळूहळू एक व्यवस्था केल्यात. मग मला वाटलं एवढं सुंदर नैसर्गिक हे स्थान आहे, एवढं डॅम आहे, ह्या डॅममध्ये एक चांगली बोटिंग सर्व्हिसेस चालू करायची. डॅमचा जो निसर्ग आहे असा त्याचा फील होतो डल झीलसारखं. आणि मला वाटलं की डल झीलपेक्षा तर आम्ही बेस्ट आहोत. फक्त गरमी आम्ही आमच्या नळेगाव बांधची देऊ, पण आनंद डल झीलचा देऊ असं मला वाटलं. आणि त्यामुळे ह्या संकल्पनेची म्हणजे शिकारा बोट, पायडल्स बोट्स, त्याच्यामध्ये मोटार बोट्स, ह्या विविध प्रकारच्या बोट सर्व्हिसेस आम्ही इथं प्रोव्हाइड करणार आहोत टुरिझमला आणि खूप सारा आनंद ह्या टुरिस्टना देणार आहोत ह्या पॉईंटला. इस जलाशय में अब पर्यटक पैडल बोट, बैटरी बोट और लग्जरी हाउस बोट का आनंद ले सकेंगे. पर्यटकों की सुरक्षा को ध्यान में रखते हुए सभी व्यवस्थाएं पूरी तरह से की गई हैं. इसके अलावा यहाँ ठहरने और भोजन की भी उत्तम सुविधाएं ग्रीन पार्क में उपलब्ध हैं, जिससे पर्यटकों का अनुभव और भी बेहतर होगा. इस पहल से न केवल पर्यटन को बढ़ावा मिलेगा, बल्कि स्थानीय लोगों के लिए रोजगार के नए अवसर भी उत्पन्न होंगे. ये परियोजना पाट बंधारे विभाग, एसके इंफ्रा और ग्रीन पार्क नवेगांव बांध के संचालक सुनील तरोणे के प्रयास से शुरू की गई है. नवेगांव बांध में शुरू हुआ यह नौका विहार अब विदर्भ के पर्यटन को नई पहचान देने जा रहा है. गोंदियाच्या नवेगाव बांध येथील जलाशयात आज नौका विहाराला सुरुवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे जम्मू काश्मीर येथील श्रीनगर येथे दलझीलमध्ये असलेल्या शिकारा बोटाप्रमाणे इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीची बोट आपल्याला पाहायला मिळत आहे. आता नागरिकांना दलझीलचा आनंद गोंदियाच्या नवेगाव बांध या जलाशयामध्येच अनुभवायला मिळणार आहे. इथे शिकारा बोटच नाही तर अनेक प्रकारच्या विविध बोटी सुद्धा उपलब्ध असून या नौका विहाराचे लोकार्पण माजी केंद्रीय मंत्री खासदार प्रफुल्ल पटेल आणि माजी मंत्री राजकुमार वडोले यांच्या हस्ते करण्यात आले. पाटबंधारे विभाग गोंदिया तसेच एसके इंफ्रा आणि ग्रीन पार्क नवेगाव बांधच्या संचालक सुनील तरोणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. चेतना मोहर्ले, GB न्यूज, गोंदिया.